नमस्कार. स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 6च्या या घरामध्ये. भाऊ, हा कोणत्या कॅरेक्टरमध्ये गेला? ओरिजिनलमध्ये कर जे काही करायचं ते. ओके ओके बॉस, ओके. नमस्कार मित्र, या व्हिडिओमध्ये मी काहीतरी एक वेगळी गोष्ट करणार आहे, जिथे मी बिग बॉस मराठी सीझन 6चे जे कंटेस्टंट आहेत आणि 2026चे T20 वर्ल्ड कप चॅम्पियन्स जे आहेत आपले, त्यांचा एक क्रॉस ओव्हर करणार आहे. लक्षात असू दे, हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे आणि एंटरटेनमेंट म्हणूनच घ्यावा. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठी सीझन 6च्या या घरामध्ये हार्दिक पांड्या कोण आहे, ज्याची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, ज्याचा एक ऑरा आहे, ज्याचा बिहेवियर कधी कधी सर्वांनाच पटत नाही, पण ते इग्नोरही करू शकत नाही, आणि त्याच्या आयुष्यात भरपूर मुली सुद्धा आहेत किंवा येऊन गेल्या. तो आहे विशाल कोटियन. नंतर या घरातला मोहम्मद सिराज कोण आहे, तर तो मला वाटतो प्रभू शेळके. कारण का मोहम्मद सिराज जस्सीबाई करत असतो आणि प्रभू शेळके फक्त तन्वीताई करत असतो. त्यानंतर वरुण चक्रवर्ती हा करण सोनावणे सारखा आहे. सुरुवात खूप छान होती, जबरदस्त होती, खूप मोठे एक्सपेक्टेशन्स होते. सुपर 8 नंतर काहीतरी गेमच ढासळून गेला. 2-3 वीक्स नंतर करण सोनावणेचाही सुद्धा गेम ढासळून गेला. आता गेम अप होईल, आता कमबॅक होईल, आता काहीतरी चांगला परफॉर्मन्स होईल, हे एक्सपेक्ट करत 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 गेमच संपला. या बिग बॉसच्या घरातला संजू सॅमसन कोण आहे, तर तो मला असं वाटतं सागर कारंडे आहे. दोघंही गेमचे सुपरस्टार्स आहेत. दोघांचीही एक मॅसिव्ह फॅन फॉलोईंग आहे. जेव्हा विषय मोठे असतात तेव्हा हे दोघेही तिकडे उभे असतात. आणि एक वेगळी गोष्ट, या दोघांमध्येही एक इमोशनल साईड आहे, आणि जेव्हा ती साईड बाहेर येते तेव्हा आपण खूप कनेक्ट करतो त्या दोघांसोबत. त्यानंतर अभिषेक शर्मा कोण आहे या घरातला, तर तो मला वाटतो सचिन कुमावत. सुरुवातीपासून गेम खेळायचा होता, पण तो खेळताच आला नाही. शेवटी जाऊन कुठेतरी गेम चांगला खेळला, तोपर्यंत गेमच संपला. अर्शदीप सिंग या घरातला आहे अनुश्री. आणि ऐका मी काय बोलतोय असं, दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. काय फॅक्टर आहे? दोघंही रील स्टार्स आहेत. दोघांनाही रील्स बनवायला खूप आवडतं. कधी कधी खूप चांगला परफॉर्मन्स असतो, कधी कधी खूप अंडर परफॉर्म करून जातात, पण त्यांचा जो गेम आहे, त्यांचं परफॉर्मन्स आहे, ते इग्नोर नाही होऊ शकत. त्यानंतर या घरातला शिवम दुबे कोण आहे? उगाच काही बडबड नाही, तंटा नाही. जो आपला टास्क आहे तो एकदम बेस्ट करून जायचं, एकदम शांतीत क्रांती जसं म्हणतात तसं. आणि त्या आहेत प्राजक्ता शुक्रे. बिग बॉसच्या या घरातला अक्षर पटेल कोण आहे? मला असं वाटतं संकेत पाठक आहे. असं वाटत नाही बघून की काही जास्त कंट्रीब्युशन होऊ शकतं किंवा काही जास्त इम्पॅक्ट आणू शकतात गेममध्ये, पण जेव्हापासून एंट्री झाली आणि टीम इंडियासाठी जेव्हापासून अक्षर पटेल खेळतायत, कंट्रीब्युशन नेहमीच मोठं आहे. संकेतचंही जेव्हापासून घरात आलाय तेव्हापासून इम्पॅक्ट आणलाय घरामध्ये. या घरातला कुलदीप यादव कोण आहे माहितीये? खूप इझी आहे, दीपाली. तर दोघंही खूप इमोशनल आहेत. दोघांचेही जे इमोशन्स आहेत ते लगेच चेहऱ्यावरती दिसून येतात. पण गेम मध्ये खूप डिपेंडेबल माणसं आहेत आणि खूप स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत. ते आपल्या टीमसाठी आणि आपल्या ग्रुपसाठी. या टीमचा ईशान किशन कोण आहे? मला असं वाटतं तन्वी कोलते या टीमची ईशान किशन आहे. चुलबुल आहेत दोघंही. दोघांनाही बडबड करायला खूप आवडतं. भरपूर एंटरटेनमेंट फॅक्टर आहे दोघांमध्ये. ईशान किशनची बॅटिंग असो किंवा ऑफ द ग्राउंड त्याचा जो बिहेवियर असतो तो खूप एंटरटेनमेंटने भरलेला असतो. तन्वीचं जे घरात प्रेझेन्स आहे तसंच आहे. जेव्हा कधीही ती असते, ऑफकोर्स ते राडा आणि ते ओरडणं ते जर इग्नोर केलं तर तीही खूप एंटरटेनमेंट देते. तीही तिचा जो टास्क असते ती बेस्ट खेळते. आता खूप महत्वाचं, या घरातला बुमराह कोण आहे? विचार करा. मी सांगू, कोणीच नाहीये. बुमराह हा या देशाचा नॅशनल ट्रेजर आहे आणि त्याचं रेप्लिका किंवा त्याच्यासारखं कंट्रीब्युशन असणारं कुठेच नाहीये. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह हा फक्त एक आहे. तो फक्त जनरेशनल बॉलर नाहीये, तर टीम इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये पुन्हा असा बॉलर होणं खूप कठीण आहे. मी खूप मोठे दावे करतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण जसप्रीत बुमराह सारखा बॉलर टीम इंडियाला पुन्हा भेटणं हे खरंच नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. या घरातला वॉशिंग्टन सुंदर कोण आहे? मला असं वाटतं आयुष संजीव या घरातला वॉशिंग्टन सुंदर आहे. एक पोटेन्शियल स्टार वेस्टेड असं वाटतं. वॉशिंग्टन सुंदर खूप प्रचंड टॅलेंटेड प्लेयर आहे. तसंच आयुष संजीव जोपर्यंत होता तोपर्यंत तसंच वाटत होतं खूप जास्त कंट्रीब्युशन करू शकतो घरामध्ये. ते इंजरी म्हणून असेल किंवा त्याच्यानंतर जो त्याचा ड्राफ्ट जो असा जो वर जायचा होता तो कधीच गेला नाही. तर या घरातला सूर्यकुमार यादव कोण आहे? मला असं वाटतं या घरातला सूर्यकुमार यादव राकेश बापट आहे.
हा, गेममध्ये जे ॲक्च्युअल एक्सपेक्टेड कंट्रीब्युशन असतं ते नाही आहे, पण बिग बॉसच्या या घरातल्या भरपूर गोष्टी राकेश बापटच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतात. तसंच आपल्या कॅप्टन सूर्यकुमार यादवचं आहे, जरी ते मोठं कॉन्ट्रीब्युशन नसेल आलं T20 वर्ल्ड कपमध्ये, पण त्याच्या अराउंड पूर्ण टीम बनली होती आणि दोघांमध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत ते दिसून येतात. कधी चूक तर कधी बरोबर, पण जो एक डिसिजन मेकिंग जे आहे ते दोघांमध्ये खूप चांगलं आहे. त्यानंतर तिलक वर्मा हा माझा फेवरेट यंग प्लेयर आहे, म्हणून मी कोणासोबतच त्याला कम्पेअर नाही करत आहे. आणि राहिला रिंकू सिंग, मी तुमच्यावरती सोडतो ती गोष्ट की तुम्हाला काय वाटतं या बिग बॉस मराठीच्या सीझन 6च्या घरामध्ये रिंकू सिंग कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे मी क्रॉस ओव्हर केलंय ते तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या मते कोणते फेरबदल तुम्ही केले असते ते सुद्धा कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.